नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोवाले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आजोलामध्ये आणि आजोलामध्ये आल्याचं कारण म्हणजे आपल्या आजोलामध्ये म्हणजे मामाच्या गावी आज पालखी आहे। ह्यावर्षी मामाकडे पालखी लेट आहे, तर म्हटलं ह्यावर्षी आपण येऊया। तर कारण ज्यावेळेस आमच्या इथे पालखी येते त्यावेळेस मामाकडेच पालखी येते, बरोबर त्याच टायमाला पालखी येते। पण ह्यावर्षी एवढा चांगला योग होता की पालखी मला ह्यावर्षी यायचं इच्छा होतीच, तर ह्यावर्षी पालखी पण लेट आली मामाकडे। तर आपल्याला पालखी आलो आता पालखीसाठी आपण मामाकडे। तर चला आता पालखीसाठी पण जाऊया। आता मामाच्या घरावर थोड्या वेळ पालखी येईलच, आता 10-15 मिनटं लवकरच आलो आहे। तर आता मामाच्या घरात पालखी येईल, तर चला आपल्याला पालखी नाचवता वगैरे भेटणार नाही। तर आता पालखी इथं गावामध्ये मित्रांनो आता घरं घेते। आता डायरेक्ट पालखी नाचवतं विचारलं पालखी कधी नाचवणार, पण पालखी आता जेव्हा ह्यांच्याकडेचं शिपणं होतं, आता ह्यांच्याकडे जेव्हा शनिवारी शिपणं होईल तेव्हा पालखी नाचवणार आहेत। चला आता आपण पालखीसाठी जाऊया। आपला सालापतीप्रमाणे आपल्या वटीवरचं जेव्हा मान्य करून घे, काही घरा मुला माता नोकरी जाण्यामध्ये यायचे असे आपल्या पाठी सादर उभा राहून आपला सालापती वटीवरती मान्य करून घेतली वाहणार। व्हिडिओ काढायला मी काढलाय माझ्या आतून तिकडून बसून आहे। भेटी जाएगा विलास आपला हात भेटणार मान्य त्यांच्या घराला नोकरी धंद्यामध्ये यश दे आणि हात भेटणार मान्य करून घे। शाळूबाई मारवेट त्यांच्या घराला नोकरी पाटील ठेव आणि मारवेटी मान्य करून घे। वरती उचला
ठेवलाय ना बोल यांच्या इथे पाय धुवा पाय धुवा हो पाय फिरा 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 वरती उचला वरती उचला जरा 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 पुढे जरा पुढे जावा जरा पुढे जावा हे करून घेऊन घे पहिला तो करून धुवायचा ठेवलाय ना बोल यांच्या इथे आता सरळ द्या या सरळ असं सरळ येऊ द्या येऊ द्या नाही तेच करायला जाऊ पब्लिक तिकडे थांबा ते राहू दे तिथे बाबू पुढे पुढे तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मित्रांनो मामाच्या गावाला मी आलेलो पालखीसाठी. दरवर्षी मला यायला कधी जमलं होतं पण लहानपणी यायचं पालखीला. तर ह्यावर्षी खूप वर्षानंतरला पालखीसाठी मित्र मामाच्या गावाला. तर ह्यावर्षी पालखी म्हणजे गेल्या वर्षी पण मित्रांनो यायचा प्लॅन होता पण गेल्या वर्षी कसं मामाच्या गावाला कसं असतं की एक वर्षी खालच्या उमरीमध्ये आणि एक वर्षी वरच्या उमरीमध्ये जसे 2 वाड्या आहेत त्या 2 गावामध्ये ह्या 2 गावं आहेत मित्रांनो. एक खालची वाडी आहे आणि एक वरची वाडी आहे. तर एक वर्ष मित्रांनो खालच्या वाडीमध्ये असतं आणि एक वर्ष वरच्या वाडीमध्ये मित्रांनो मान असतं. तर गेल्या वर्षी मित्रांनो मान खालच्या वाडीमध्ये ज्यावर्षी आमच्याकडे पालखी येते त्यावेळेस मित्रांनो मामाच्या घरी पालखी येते. तर गेल्या वर्षी आपल्याला या जमलं नाही पण ह्यावर्षी मित्रांनो लेट जरा मान होता त्यामुळे मित्र आपल्याला या जमलं. तर चला आणि आता पालखी जी आहे ती पालखी आता मानकरकडे जाऊन मित्र थांबले. गावातली जेवढी पण मित्र घरं आहेत जेवढ्या वाडीतली पण जेवढी पण घरं आहेत मामाच्या घरची तसं वाडीतली अर्धी घरं मित्रांनो घेऊन झालेत आणि आता जाऊन आता पालखी आता जाऊन खालती मानकरकडे जाऊन बसले घरात. मामाच्या गावचा जो पालखीचा जो शिपणा असतो प्रत्येक गावामध्ये पालखीचा शिपणा होतो. तर मामाच्या गावचा मित्र पालखीचा शिपणा 2-3 दिवसात होऊन जाईल पण आमच्या गावी मित्र अजून पालखीला अजून 15 दिवस बाकी आहेत. म्हणजे मामाच्या गावी 2च गाव आहेत 2च वाड्या आहेत. तर दोन्ही वाड्यामध्ये मित्रांनो घरं घेते ती पण 6 दिवसामध्ये कंप्लीट होत घरं येऊन. पण आमच्याकडे कसं पालखी घरं घेते तर
15-20 दिवस 15-16 दिवस तुमचं लागतात घरं गेला, कारण 2 गावामध्ये होतं, 24 वाड्या आहेत. तर 24 वाड्यामध्ये घरं घ्यायचं. नंतरला पालखीचं शिपणं होतं, अजून खूप टाईम आहे शिपण्याला. मामाच्या गावचं शिपणं बघू आपल्याला जमलं तर नक्की व्हिडिओ काढू. तर चला आता आपण घरी जाऊया. आणि मामाच्या गावातली पालखी बघायची होती मला पण. बऱ्याच वर्षी मी आलो होतो की मामाच्या गावाला, कधी लहानपणी 1-2दा आलेलो, पण लहानपणी तर आलेलो, पण आता आलो आहे. पण बरं वाटलं मामाच्या गावाला तेव्हा, मामाच्या गावाला येऊन आणि देवाचं दर्शन घेतलं. तर चला मित्रांनो आता घरी जाऊया आणि ही व्हिडिओ इथंच थांबूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.